2013 मध्ये केदारनाथ येथे आलेल्या पुराची घटना आपण आजवरी विसरलेलो नाही। ते दृश्य जर डोळ्यासमोर आणलं तर आजही अंगाला काटा आल्याशिवाय राहत नाही। हजारो जणांचा मृत्यू झाला होता। कित्येक जणांचे मृतदेह सुद्धा सापडले नाहीत। अनेक जण बेपत्ता झाले होते। या घटनेत बेपत्ता झालेल्या लोकांमध्ये शिवम नावाचा एक व्यक्ती होता। त्यावेळी तो सुद्धा केदारनाथच्या यात्रेला गेला होता। ज्या दिवशी पूर आला त्याच दिवशी ते केदारनाथला हजर होता। घटना घडल्यानंतर बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा शोध सुरू होता। अनेक दिवसांच्या शोध मोहिमेनंतरही शिवमची माहिती मिळाली नाही। तो जिवंत असेल का हा सुद्धा मोठा प्रश्न होता। दरम्यान त्याचा काहीच पत्ता लागला नाही। त्यामुळे त्याच्या घरच्यांनी तो मृत झाल्याचं समजत त्याचे प्रतिकात्मक अंत्यसंस्कार केले आणि तो आता या जगात नाही असा विचार करत त्याच्या घरचे लोक जगत होते। पण आता एक चमत्कार झाला, कारण तोच व्यक्ती तब्बल 11 ते 12 वर्षांनंतर जिवंत आढळला। काही वर्षापूर्वी छत्रपती संभाजीनगर शहरात झालेल्या एका चोरीच्या घटनेत आरोपींना अटक करण्यात आलं होतं। चोरीच्या आरोपात जे काही संबंधित आरोपी होते त्या अटक झालेल्या आरोपींनी शिवमचं देखील नाव घेतलं। त्यामुळे त्या चोरीच्या प्रकरणी आरोपी शिवमला सुद्धा न्यायालयात हजर करण्यात आलं। न्यायालयात हजर केल्यावर त्याला मानसिक आजार असल्याचं समोर आलं। त्यानंतर त्याला पुण्यातील एरवाडा येथील कैद्यांसाठी असलेल्या मनोरुग्णालय विभागात दाखल करण्यात आलं। मनोरुग्णालयातील असलेला स्टाफ वर्ग त्याला शिवम नावाने हाक मारायचा। शिवम हे त्याचं खरं नाव नाही, तर तेथील स्टाफने दिलेलं नाव आहे। त्याचे वय हे अंदाजे 50 ते 52 वर्ष असेल, असे संबंधित मनोरुग्णालयाच्या समाजसेवा विभागाच्या अधीक्षक रोहिणी भोसले यांनी प्रसार माध्यमांना दिली। त्या ठिकाणी त्याच्यावर 2 वर्षापासून उपचार सुरू होता। शिवम हे अनेक वर्षापासून बेपत्ता होता। तो 2013 मध्ये पुरात वाहून गेला अशी नोंद आहे। पण शिवम हे उत्तराखंडहून वैजापूरला कसा पोहोचला याबाबत त्याला काहीच आठवत नाही। त्याबद्दल ते काही सांगू शकत नाहीत। 2015 मध्ये शिवम हे वैजापूरच्या एका मंदिरात रखवालदार म्हणून काम करू लागला। तो मंदिरातच राहायचा, तिथेच खायचा आणि तिथेच झोपायचा। पण केदारनाथला पुराची घटना घडल्यानंतर तो छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर या ठिकाणी पोहोचलाच कसा याची अजूनही कुणालाच काही माहिती किंवा कल्पना नाही, असे डॉक्टर रोहिणी यांनी सांगितले। एरवाडा प्रादेशिक रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर श्रीनिवास कोलोड यांनी माहिती दिली की पुणे येथे प्रथमच बंदी मनोरुग्ण अनोळखी शिवम नावाचा बंदी संभाजीनगर येथून 27 ऑक्टोबर 2021 साली मानसिक आजारावरील उपचारासाठी दाखल झाला होता। या बंदी मनोरुग्ण यांच्यावर भारतीय दंड संहिता अंतर्गत 295 हा गुन्हा नोंद होता। या गुन्ह्यानुसार धार्मिक भावना दुखावणे या प्रकारचा गुन्हा प्रकार आहे। हा रुग्ण उपचाराबरोबर गुन्ह्यानुसार शिक्षा पण भोगत होता। शिवम हा पहाडी हिंदी भाषिक होता। त्याच्यासोबत बोलताना भाषेची अडचण येत होती। तेव्हा रोहिणी भोसले यांनी त्याला शिक्षण या विषयात माहिती विचारता त्याने शिक्षण हे प्रेम विद्यालय रुरकी गाव हरिद्वार असं त्याने तुकड्यांमध्ये माहिती दिली। त्यानुसार रोहिणी भोसले यांनी गुगल सर्च इंजिनच्या मदतीने गावाचा शोध लावला। त्याच्या गावातील पोलीस स्टेशनचा नंबर आणि पत्ता मिळाला। रोहिणी भोसले यांनी संबंधित पोलीस स्टेशन येथे फोन व्हिडिओ कॉलद्वारे आणि पत्र पाठवून संपर्क साधला। त्यानंतर 2 दिवसात रुग्णाच्या नातेवाईकांचा शोध लागला आणि व्हिडिओ कॉलद्वारे नातेवाईकांना शिवमला दाखवण्यात आलं। प्रथमच शिवमला जिवंत अवस्थेत पाहून त्याच्या कुटुंबियांना अश्रू अनावर आले। उपचार आणि कायदेशीर लढ्यानंतर त्याचं कौटुंबिक पुनर्वसन करण्यात आलं आहे। तर या घटनेबद्दल तुमचं काय मत, प्रतिक्रिया द्या। चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।